धुळे शहरातील गोंदूर रोड परिसरात टेलिफोन कॉलनी येथे असलेल्या श्री शनी महाराज मंदिरात दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। 1994 साली या मंदिराची स्थापना स्वर्गीय बाबूलाल जोशी यांनी केली होती। तर या ठिकाणी दरवर्षी सालाबादाप्रमाणे मोठ्या संख्येने भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात। या मंदिराचे पुजारी ताराचंद महाराज येथील मंदिराची देखरेख करत असतात। तर कार्यक्रमाप्रसंगी स्वर्गीय बाबूराव जोशी यांचे पुत्र शंकर महाराज मनोभावे सेवा करीत असतात। या प्रसंगी शंकर महाराज, जितेंद्र काकडे, अशोक पाटील, दिनेश गीते, प्रशांत रुमाले महाराज, ताराचंद महाराज, आकाश कंड्रे, रोहित कंड्रे आदी यावेळी उपस्थित होते। शनिदेव महाराज की जय। आज देवादिदेव महाराज शनिदेव यांची आज जयंती अतिशय मनोभावे आपल्या जोशी परिवार गोंदूर मंदिर येथे बऱ्याच वर्षापासून शनिदेवांची सेवा करत आहेत। बाबूलाल जोशी महाराज त्यांचे वडील, आता ही त्यांची दुसरी पिढी, शंकर महाराज, ताराचंद महाराज शनी महाराजांची मनोभावे सेवा करत आहेत। शनी महाराजांना न्यायदेवता सुद्धा संबोधलं जातं। बऱ्याच भक्तांना 7:30ची जी शनिदेवांची पीडा असते ती शनिदेवांचं दर्शन आणि सेवा करून त्याच्यातनं त्यांना मुक्तता मिळत असते। अतिशय आनंदाचा आज धार्मिक उत्सवाचा दिवस आज येथे आपल्याला बघायला मिळत आहेत। संपूर्ण धुळे शहरातनं आज येथे सर्व भाविक शनी महाराजांचं दर्शन घेत आहेत आणि महाप्रसादाचा लाभ घेत आहेत। तसेच मी शनी जयंतीच्या सर्व धुळेकर नागरिकांना, बंधूंना हार्दिक शुभेच्छा देतो। जोशी आहे हे शनी मंदिराचे पुजारी। येत्या 1994 पासून आपण भंडारा आणि करतो आहे। सर्व भाविकांची मदत असते आपले, जेणेकरून सर्व लोकांच्या मदतीने एवढा मोठा भंडारा पार आणि पडतो। पहिले आमच्या वडिलांपासूनच चालू आहे। आज हे भंडाराचा आणि सहकार्यामुळे एवढा मोठा कार्यक्रम आपण करतोय लोकांच्या सहकार्याने। बाबूलाल महाराज जरी गेले तरी त्याच्यानंतर त्यांच्या परिवाराने हा कार्यक्रम आणि प्रथा कायमस्वरूपी सुरू ठेवलेली आहे आणि ते खरंच कौतुकास्पद आहे। महाराज की जय। प्रमाणे दरवर्षी शंकर जोशी महाराज हे त्यांचे वडील यांनी दरवर्षी शनी मंदिराचं आयोजित केलेलं आहे कार्यक्रम। भंडारा वगैरे ठेवण्यात येतो। सगळ्यांच्या देणगीच्या स्वरूपात मिळालेले जे पण असतात मनोभाव ते हे करतात, भंडारा ठेवतात, लोकांसाठी चांगले काम करत आहेत। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।